लोक एकदम म्हणते माल लागत नाही, माल लागत नाही. हा. आणि इथं दररोज तोडावा लागतो माल, एवढा माल लागेल आता. दररोज सोडावं दररोज लागतोय. दररोज तोडा. हे बघा ना बघा ना बघा. आणि कालच काळुकी तोडेल. वगैरे बघा सर्वी एकदम जबरदस्त आहे. एकदम जबरदस्ती. म्हणजे आज तुम्ही समाधानी आहे का? एकदम एकदम खुश आहे एकदम. मी आता. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी आहे का? कारण पूर्ण की माहिती खरी आहे. हा बाय चान्स हा हा व्हिडिओ एखादा शेतकरी बघल हा किंवा त्याच्या मनात काही शंका असेल, हा मी माझा मोबाईल नंबर दिले, माझा पूर्ण ऍड्रेस आहे, इथं या बघा. आपण काय रासायनिक बिसायनिक कोणतं वापरेल नाही. हम्म. तर माझं ते कार्बनचे एक बॉटल बी खाली व्हायले, ते ग्रीन लाईटची माझ्याकडे गोणी बी आहे, पिशवी बी आहे, काळा गुळ बी आहे, अजून सर्व तिथंच आहे. म्हणजे पूर्ण प्लॉट याच्यावर आहे. हा पूर्ण प्लॉट याच्यावर. अच्छा. कारण काय वेळेस काय होतं, आम्हाला शेतकरी प्रश्न विचारतात किंवा ज्यावेळेस शेतकरी आम्हाला बोलता हा. का समोरच्याला तुम्ही असं बोलायला लावेल राहतं, काय सांगेल नाही नाही, याच्यावर? बोलायचा काही विषयच नाही ना. आपल्याला आपल्याला अनुभव आला, आपण वापरलं, त्याच्यामुळे बोल राहिलो मी. आपल्याला काय कोणी पैसे दिले का काय? आपण काय कोणाचे मालक थोडी, शेतकरी कोणाचाच मालक नाही सर. शेतकरी हा स्वतः मालक आहे. स्वतः मालक आहे. बरोबर आहे. शेतकरी पैसे देईल समोरच्याला. हा. या म्हणजे सोनं आहे, सोनं डायरेक्ट सोनं. 30 रुपये पावशेर मार्केटला सण चालू आहे. काय रेट चालू आहे आता? 30 रुपये पाव. आणि गिलक्याचं काय चालू त्याचं आहे? 20 रुपये पाव. 20 रुपये पावशेर चालू आहे. नाही पुरत, लगेच 2 तासात लगेच 1000-1200 रुपये मोकळे करायचं आणि घरी यायचं. डायरेक्ट. हा. म्हणजे एवढी मागणी पण आहे. मागणी पण आहे, क्वालिटी मागणी म्हणजे क्वालिटी म्हणून मागणी आहे. नाही तर जे व्यापारी मार्केटला माल खरेदी करते ना, त्यांना संध्याकाळपर्यंत दुकान लावून बसावं लागतं. तुम्ही मार्केटमध्ये गेल्या गेल्या माल खाली खाली मग हे सोनं नाही. याला जर ओरिजिनल जर नाव दिलं नाही सोन्यापेक्षा, ते माग जसं ना प्लॅटिनम. नाही नाही, प्लॅटिनम 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 आहे. प्लॅटिनम आहे प्लॅटिनम. म्हणजे सर्वात चमत्कार हा कार्बन आणि ग्रीन ग्रीन लाईफ. लाईफ. अच्छा. म्हणजे आजपर्यंत तुम्ही भरपूर औषधं वापरले असेल, पण कार्बन आणि ग्रीन लाईफचा रिझल्ट नंबर एक. एक नंबर एक नंबर रिझल्ट. एक नंबर. हो हो. आता हे गिलके, हे गिलके हे किती क्षेत्र आहे सर? हे 5 गुंठे. हे 5 गुंठे. हा. याला पण सेम कार्बन आणि ग्रीन लाईफ का? हो. हे याच्यात काय बदल जाणवला? त्याच्यात जो बदल आहे ना, सेम हाच बदल आहे. सेटिंग एकदम जबरदस्त आहे. दररोज थोडा चालू आहे. आणि मधमाशी मधमाशी आहे पण तुम्ही आता दूध म्हणजे आता कमीत कमी पाहो 43 डिग्री टेम्परेचर आहे. आता 2:30 वाजलेत. एवढ्या उन्हात. एवढे उन्हात आहे बाय, पूर्ण याच्यात भन 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 पूर्ण मधमाशी आहेत. म्हणजे याला पण एकदम भारी रिझल्ट हा मिळाला. हा हा. याला पण कार्बन ग्रीन लाईफ किती ग्रीन सोडलं लाईफ होतं? त्याला 1-1 लिटर. 1-1 लिटर. हा. इथे बघा ना, पान बघा ना कशी काळुकी वगैरे एकदम मस्त. इकडे आपण जर बघितलं सर्वीकडे, आणि बघा ना तुम्ही मग अनुभव सांगितला का माल कधी तोडले याचा? काल सकाळी माल तोडून आणि काल रविवार मनमाडचा बाजार होता ना, काल विकून येईल मी. आता लगेच तोडावं लागल. हे बघ, माल लगेच रेडी. माल रेडी लगेच. लगेच रेडी, लगेच तोडावं लागल तो. म्हणजे कार्बन ग्रीन लाईफ सोडत चाला आणि रोज माल तोडत तोडत चला. हे बघ. राम राम. राम राम. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव किरण साहेबराव बच्छाव, मुक्काम पोस्ट वाखारी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. अच्छा. आता आपण तुमच्या प्लॉट मध्ये आलेलो आहे. हा. कसला प्लॉट आहे सर हा? हे दोडकय. दोडकई. हा. अजून काय लावले आपण? अजून तिकडे गिलक्याचा प्लॉट आहे. गिलक्याचा प्लॉट आहे. हा. आता आपण ज्या दोडक्याच्या प्लॉट मध्ये हा. किती क्षेत्र आहे सगळे? हे गिलका आणि दोडका 10 गुंठे. दोन्ही मिळून 10 गुंठे. हा. आता ही लागवड कधीची? ही 31 डिसेंबर. 31 डिसेंबरची लागवड 31 आहे का? डिसेंबरची लागवड. अच्छा. बर बर. आता मला हे सांगा, अगोदर या प्लॉटला समस्या वगैरे काय होतं का? समस्या म्हणजे सेटिंग होत नव्हती याला, हा हा. आणि फुलकळी असं म्हणजे वातावरण चेंज झालं का गळून जायचे. गळून जायची. हा. मग तुम्ही याला कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं. हा. बरोबर ना? हा. किती लिटर सोडलं कार्बन? आतापर्यंत म्हणजे ते 2 लिटर आणलं होतं ना कॅन, आणि ती 4 किलोची बॅग होती. बॅग. तर ते 1 किलो गुळमध्ये मिक्स करायला लावलं होतं सरांनी. हम्म. ते रात्रभर भिजत ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्याला आणि याला सोडून दिले ते. अच्छा. ते दिल्यानंतर काय बदल जाणवला? त्याच्यानंतर ही सेटिंग पहा ना तुम्ही, ही क्वालिटी आणि एकदम जबरदस्त. म्हणजे आता आज जर आता काल तोडेल, आज परत तोडायला, आज संध्याकाळी तोडायला लागली. म्हणजे एकदम मस्त सेटिंग. हा, दररोज तोडा चालू आहे आता. काय बोलताय? हा, दररोज 20-20, 25-25 किलो दररोज तोडा चालू आहे. दररोज चालू आहे. दररोज. आणि आता आपण जर बघितलं तर ऊन बघा ना किती. ऊन एकदम तरी जबरदस्त आहे. एवढं टेम्परेचर मध्ये प्लॉट कसा चमकतोय. हा. पान पहा तुम्ही, हे बघा काळोखी वगैरे एकदम मस्त आहे. एकदम भारी झालं ते. आता ते औषध सोडलं ना तेव्हापासून भारी झाली. अच्छा. म्हणजे कार्बन आणि ग्रीन लाईफ हा. सोडल्यानंतर काय सांगेल इतर शेतकऱ्यांना आहेत ना, जे ते वेलवर्गीय वापरलं पीक पाहिजे करतात? त्यांनी, सर्व शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे. हम्म. एक वेळेस तुम्ही वापरायला पहा, आणि मग तुम्ही मालाची क्वालिटी डायरेक्ट 30 रुपये पावशेर
डायरेक्ट म्हणजे विषयच नाही काही. हा. अच्छा, आता मार्केटमध्ये ज्यावेळेस तुम्ही तुमचा माल नेता हा. त्यावेळेस काय प्रतिक्रिया असते? प्रतिक्रिया म्हणजे हा ना थोडस म्हणजे काय म्हणते त्याला, कोणती व्हरायटी, ही चेताईची व्हरायटी ब्लॅक ग्रीन. हम्म. तर आपण का आमची जी गल्ली लागते ना हम्म. ती शेतकऱ्यांची गल्ली, तर सर्व असे बाजूचे व्यापारी मार्केटचा माल भरला राहतो. ते बाकीचं दोडकं मार्केटला येतं ना ते पोपटी कलर मध्ये येतं. आणि हे त्या सोडलं ना तेव्हापासून याची ग्रीनरी बिनरी डायरेक्ट म्हणजे शेतकऱ्याचा माल लगेच उचलून जातो. म्हणजे मार्केट पर्यंत माल जसा इथं फ्रेश आहे तसा तिथं फ्रेशच राहतो. डायरेक्ट तुम्हाला सांगतो, काल ना एवढं ऊन होतं आणि डांबरी रस्ते आहेत ना, सकाळी मी 9ला जर दुकान लावलं ना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असाच, जसं काय म्हणजे आता लगेच 2 मिनिटं पहिले तोडून आणायला असा माल वाटतो. अरे बापरे. लोक विचारतात तुम्ही हा माल कधी तोडला, मार्केटला कधी आले. म्हणजे औषधी गुणधर्म वाढले बा हा हा पिकामध्ये. हा. बरं, म्हणजे टिकवण क्षमता वाढली. टिकवण क्षमता म्हणजे ऑर्गॅनिक आहे ना ते. ऑर्गॅनिक. रासायनिक राहिलं असतं ना एवढं सेटिंग बी झाले नसेल, लगेच तोडायला आलं बी नसतं, 8 दिवसात कधीतरी माल निघाला असता. आता रोज निघतोय आता रोज निघतोय ते, एकच दिली मी अजून, तर त्याच्यातले अर्धी बॅग पडेल, 1 लिटर ते औषध पडेल अजून. कार्बन. हा म्हणजे आज आत्ताशी निम्मा डोस सोडला हा, तुम्ही. अर्धाच डोस सोडला फक्त. खर्चाच्या बाबतीत काय सांगाल? स्वस्त आहे इतर रासायनिक पेक्षा. अच्छा, आज रासायनिक वापरून काय समस्या राहिली शेतकऱ्यांना? रासायनिक म्हणजे आतापर्यंत तर मग येतं कधीच हे नांगरून वखरून टाकावं लागलं असतं. हे असं जाते ना ही दोडक्याची, हा. म्हणजे हे पीक याच्यावर व्हायरसचा अटॅक जास्त होतो. बरोबर. पण मला समस्या वाटली, मी सरांना फोन केला. हं. ते म्हणतो तुम्ही दुकानात, मी तुम्हाला एक औषध देतो म्हणे, तुम्ही ते सोडा आणि मग प्लॉट पहा म्हणे. अच्छा, म्हणजे ते जे औषध सोडले ते तुम्ही ड्रिपद्वारे सोडले का? ड्रिपने सोडलं. ड्रिपने हा. सोडलं. अच्छा, आजपर्यंत तुम्ही भरपूर खत औषधं बाहेरचे वापरले असेल. नाही काय फरक आहे कार्बन ग्रीन लाईफ आणि बाकी खत औषधांमध्ये? रासायनिक इथून मागे रासायनिकच. इथून मागे रासायनिक हा. कसं? पण आपण 2018 पासून रासायनिक बंद केलंय. अच्छा. आपण गोआधारित शेती करतो. फरक आहे का रासायनिक आणि याच्यामध्ये अहो लय फरक आहे, कार्बन मध्ये? लय फरक आहे. येणार तुम्हाला सांगतो, रासायनिक मधलं ना दोडकं कोणीच खाणार नाही. मग काल एका माणसाला चॅलेंज केलं होतं, इथंच खाऊन दाखवतो म्हटलं तुला मी. मग तो म्हणे बाबा जो भाव असेल तो घे, पण जास्त काय बोलू नको म्हणे. अच्छा, आता तुम्ही घरी भाजी पण करत असाल. मग भाजी आता दररोज भाजी चालू आहे. चव चव एक नंबर चव आहे. काय बोलताय? एक नंबर. म्हणजे गोड लागते एकदम. तुम्ही घेऊन जा ना संध्याकाळी, आता तुम्ही जाशाल ना, हा. तुम्ही सॅम्पल घेऊन जा घरी, खा तुम्ही आणि मग बघा तुम्ही. अच्छा, म्हणजे गिलके पण आहे आणि दोडके पण दोडके आहे. पण आहे. गिलक्याला काय रिझल्ट जाणवली? गिलकं ते तर आता कालच तोडलं, आता परत संध्याकाळपर्यंत तोडावंच लागेल. ते नाही तर ते लगेच मग तोडायचं आणि संध्याकाळी फेकून द्यायचं. म्हणजे रोज मार्केट आहे? रोज 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 मार्केट कुठेतरी बाजार शोधावाच लागतो. जाऊन बसायचं, आपलं दुकान लावायचं आणि विकायचं. बरं, आता तुम्ही हे तंत्रज्ञान वापरून ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही आनंदी आहे का? हा, एकदम एकदम म्हणजे डोक्याचा ताप कमी झाला? कमी झाला. डोक्याचा ताप कमी झाला हम्म. आणि माल एवढा सेटिंग मध्ये, तो ताप जास्त वाढला आता. बघा ना, ऊन बघा ना ऊन तुम्ही, एकदम जबरदस्त आहे. तुम्ही प्लॉट पहा तरी एकदम प्लॉट बघा. भारी. आता इथं जर जवळ गेलो आपण, हे बघा ना काय शायनिंग आहे, काळोखे वगैरे. आणि मला हे सांगा, आज शेतकरी म्हणताय का रासायनिक वापरून समस्या येत आहे, बरोबर? हे वापरल्यानंतर किती टक्के खर्च कमी होईल शेतकऱ्यांचा ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी? ऑर्गॅनिक कार्बन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर माझ्या माहितीनुसार सांगतो मी, तर आता म्हणजे पहिल्यांदा वेळेस आहे माझी. आणि अजून तो पूर्ण डोस बी नाही सोडला. पण रासायनिक मध्ये याच्यामध्ये कमीत कमी माझ्या माहितीनुसार 75% खर्च कमी होऊ शकतो. अरे बापरे. हा. डायरेक्ट हे काय स्वस्त, एकदम म्हणजे स्वस्त आहे आपलं, आणि रासायनिक काही स्वस्त नाही. अच्छा, दिल्यानंतर तुम्हाला कितव्या दिवशी बदल जाणवला? मला दिल्यानंतर म्हणजे ते द्यायच्या आधी ना एवढी सेटिंग होत नव्हती. मग मी लोक काय म्हणायचे की हायब्रिड व्हरायटी आहे, 1.25 महिन्यात चालू होती. मी म्हणायचं आपला 1.5 महिना झाला अजून चालू का बरं होत नाही. मग ते दिल्यानंतर त्या 4-5 दिवसात लगेच पूर्ण बाग सेटिंगवर आला. डायरेक्ट तोडे चालले? तोडे चालू झाले एकदम जबरदस्त. आता तुम्हाला एक मी फळ दाखवतो, त्यांच्या काका वारले ना, तुम्ही या. चला ना, चला ना. तर ते आम्ही तिकडे गेलो होतो, तर ते ना चुकून राहिलं ते. तुम्हाला सांगतो हे ना, एक 4-5 दिवसात ते फळ एवढं मोठं झालं की त्याचं काही मापच नाही. ते मी सॅम्पल म्हणून ठेवलं होतं. बर, म्हटलं ठेवूच आपण, हे झाड वाया बी गेलं ना चालेल. हे फक्त ना 4 ते 5 दिवसाचं दोडकं आहे. काय बोलताय? हे बघ. अरे बाप रे बाप, 4 ते 5 दिवसाचा? 5 दिवसाचं दोडकं आहे. बघा ना, गदच दिसू राहिली डायरेक्ट ती हनुमानची. हे सॅम्पल साठी ठेवलं ते. म्हटलं चला आता काय होतं आपण पाऊस, म्हटलं आता. अहो केवढं झालं ते? 5 दिवसात एवढं झालं. आणि तुम्ही बघा ना, एवढं मोठं फळ झालंय पण पान बिन एकदम फ्रेश आहे. म्हणजे बघा ना, पानावर ट्रेस नाही. हा, ट्रेस नाही.
बाबा बाबा जेव्हा हे काय चिटकवेल बिटकवेल नाही त्याचं डेट बीट पाहा तुम्ही काय चला बा कुठं उचलून आणलं चिटकवून दिलं. म्हणजे तुम्ही रिझल्टच बघिला बस रिझल्ट म्हणजे ते दररोज तोडावं लागतं सर ते. दररोज तोडाच लागतो. हा स्प्रेचा ताण कमी झाला हा. पण माल काढायचा ताण वाढला तो आता. हा हे बा तुम्ही हे बा कांडो कांडे सेटिंग हे बा पाय सेटिंग. हो ना हो ना हे बघ. हो ना हो ना. इथलं इथं 1 2 3 4 हे 5 इथं 6 हे परत निघू राहिली परत माग आहे. म्हणजे आज जर बघितलं तर शेतकऱ्यांना माल लागत नाही याचा डोक्याला टेन्शन राहिलं. टेन्शन येऊ राहिलं. तुम्हाला माल लागलाय तुम्हाला खुडायचं टेन्शन हा राहिलं. खुडायचं म्हणजे ते दररोज खोडावं लागत. चालतंय चालतंय खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. माझं नाव किरण साहेबराव बच्छाव, मुक्काम पोस्ट वाखारी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 87 66 81 67 57. चालेल धन्यवाद सर. ओके थँक्यू सर.